प्रत्येकाने मैदानाच्या बाहेर उभे राहा. धन्यवाद धन्यवाद सर. बघा सामना जिंकला म्हणून मागे आतिषबाजी चालू झालेली आहे. मी विनंती करतो अंकित मॅन ऑफ द मॅच इकडे यायचं आहे. अंकित मॅन ऑफ द मॅच. बघा आपण सामना जिंकलात, मागे पटाके फुटतात, पण आपण लवकर यायचं आहे. ते थुरार संघातील अंकित इथे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा ते सामना आपण जिंकलात म्हणून सामनावीरचा चषक घेऊन जायचं आहे. अंकित आपण सामना जिंकवून दिला त्याबद्दल आपल्याला इथे मॅन ऑफ द मॅच मिळते. लवकर यायचं आहे, वेळ नका दौडू. अंकित सामन्याची सुरुवात. चला तर मंडळी बघूया सामन्याकडे. सामना चालू आहे शिलीम विरुद्ध लेप गौलवाडी. गौलवाडी फलंदाजी करते, शिलम गोलंदाजी करते. इथे बघा आपण जर गावाला असता तर आंबा पाडताना आपली प्रॅक्टिस झाली अशी स्टंप उडवण्याची. आपण आहात मुंबई शहरामध्ये, त्यामुळे आपल्याला स्टंप उडत नाहीयेत. आता रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला गडी भेटला असता, मात्र इथे 1 धाव मिळते फलंदाजीच्या टीमला. अशा पद्धतीने 2 धावा धाव फलकावरती पहिल्याच चेंडूवरती. गावाला असण्याचे बरेच फायदे आहेत. आपल्याला पोहता येतं, आपल्याला झाडावरती चढता येतं, आपल्याला विविध कुठेही रामामध्ये गेला तर दम लागत नाही. मात्र मुंबईला असल्याने हे सगळं करता येत नाही. आपल्याला स्विमिंग क्लासेस जॉईन करावे लागतात, आपल्याला दशीच चढता येत नाही, दमायला होतं, दादर चढलं का दमायला होतं, म्हणून जिम चालू करायला लागते. वाईड स्क्वेअर स्वरूपाचा चेंडू. त्यामुळे गावाला असल्याचे बरेच फायदे, फक्त आपला रंग काळा होतो. होऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. यावेळेला भेदक गोलंदाजीचं नाव कळेल का? मिथिलेश. नाम तो सुना होगा. नाव मोठं आहे कारण प्रत्येकाचं नाव 3 अंकी 3 अक्षरी 2 अक्षरी असतं. मात्र याचं नाव मोठं आहे आणि याचा कार्यक्रम कारकीर्द सुद्धा मोठी आहे. नावाप्रमाणे त्यांनी कर्तृत्व सुद्धा तितकंच मोठं करून ठेवलं. मिथिलेश बघा पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करताना. गत विजेता संघ सोमदाई देवी क्रिकेट संघ, गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ श्रीकृष्ण चषकावर ज्यांनी नाव करलं होतं, त्या सामन्यामध्ये उत्तम गोलंदाजी आणि उत्तम फलंदाजी करून मालिकावीर ठरला होता तोच मिथिलेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. पाहूया ओव्हर टू माय फ्रेंड संतोषजी. नक्कीच निलेश कर्णधार यांनी ज्या वेळेला मी त्यांचा इंटरव्ह्यू घेत होतो त्यावेळेला त्यांचा कॉन्फिडन्स पहिल्यांदा त्यांनी बोलला जर पहिला सामना मारला तर फायनल आमचीच आहे, अशा पद्धतीचा ऍटिट्यूड दाखवला होता. आणि याचं कारण मला आता कळलंय, मिथिलेश सारखा गोलंदाज आणि चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. यावेळेला स्क्वेअर स्वरूपामध्ये फेकलेला चेंडू, वाईड स्वरूपाचा चेंडू. आतापर्यंत जवळपास 3 चेंडू झाले आणि धावसंख्या झालेली आहे 4. 3 चेंडू 4 धावा. डान्सिंग बाउंड्री पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र बघा चतुराईची गोलंदाजी, मागून फेकला चेंडू. यावेळेला सुद्धा स्क्वेअर चेंडू, वाईड चेंडू. आणखी एक वाईडने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 5. आपल्याला फेकायचे तर 6 चेंडू, मात्र आतापर्यंत 6 चेंडू फेकून झालेत, त्यामध्ये 3 वाईड आहेत. त्यामुळे 3 चेंडू पुन्हा एकदा फेकावे लागणार आहेत, लक्षात असू द्या. पुन्हा एकदा मिथिलेश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पंचांच्या डाव्या बाजूने फेकतोय. पुढे मारलेला चेंडू बघा टप्प्याने कलेक्ट करतोय. ऑफ साईडचा खेळाडू तिथे तैनात आहे, धावून कलेक्ट करेल, फेकी करेल. तोपर्यंत इथे 2 धावा नक्कीच पूर्ण झालेल्या आहे. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 7 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये मोठे फटके येणार का मिथिलेश दाबून ठेवणार आहे फलंदाजाच्या फलीला. हातामध्ये एकीकडे तलवार पाजवून इथे फलंदाज तयार आहे, मात्र मिथिलेश इथे आगीचा गोळा घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सुद्धा तयार आहे. बघा चेंडू हवेमध्ये आणि 2 खेळाडूंच्या मध्ये पडला, एका टप्प्यावरती गेलेला. 1 बाउन्स. विचारा ब्लेझा ग्लॅमरस शॉट, चौकार. पुन्हा एकदा धाव फलकावरती 11 ही धावसंख्या पोहोचलेली आहे. डीजेला बोलायला वेळ नाही ना, तर तो वाजवेल कधी, आपण बोलणार कधी. किती बॉल वाजले? शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या मात्र 10, 11, 11, 12 या धाव्या संख्येमध्ये थांबते. पाहूया पुढचा चेंडू मिथिलेश याचा. पुन्हा एकदा गुड लाईन वरती चांगलेला चेंडू आणि यावेळेला मात्र आंबा पडलेला आहे. यावेळेला गडी बाद झालेला आहे. धावसंख्या पुन्हा एकदा तिथेच थांबते. धावसंख्या झालेली आहे 11 धावा. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. जवळपास 11-12 11-12 याच्या पलीकडे आपण जात नाहीये. मी आवर्जून विनंती करतो. बघा इथे निळ्या रंगाचे खेळाडू निळ्या रंगाचे खेळाडू जसे मैदानातून बाहेर येतात, तिकडे बघा पिवळ्या रंगाचे खेळाडू मैदानामध्ये प्रवेश करताना.
अशा पद्धतीचं सहकार्य जर सकाळपासून लाभलं असतं तर आपण शेवटचा सामना जो आहे तो 6 षटकांचा खेळवला असता. अगदी मोरोणे गावचा संघ आणि गोवेले गावचा संघ यांनी सुद्धा तयारीत राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर त्वरितच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे दोन्ही संघांनी. बंधूंनो, हा सामना सुद्धा लेप गौरवाडीला लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पाहायला गेलं तर सामना अवघड नाही. 2 मोठे हिट आणि विजय संपादन याच प्रयत्नासाठी सलामीची जोडी मैदानात उतरते ती शिलीम गावाकडून मिथिलेश घोले आणि कुणाल कदम. हार्ड हिटर दोन्हीही फलंदाज. प्रथम फेरीतील सामना आपण पाहिला असेल त्यामध्ये दोघांनी थोडा वेळ घेतो. लेप संघाला विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. लेप संघ थोडी घाई करायची आहे. सूर्याचा उजेड ज्या पद्धतीने तांबूस रंगाच्या आकाशात पसरला, आपण पिवळ्या रंगाचे खेळाडू सुद्धा पसरायचे पटकन. मी विनंती करतो यापुढे शिवशक्ती क्रीडा संघ समर्थनगर याचा कर्णधार इथे उपस्थित राहायचा आहे आणि आता जिंकणार जो सामना जो संघ जिंकेल त्याचा कर्णधारांनी पटकन टॉस उडवून घ्यायचा आहे. समर्थनगर विरुद्ध आता जिंकणारा जो संघ असणार आहे त्याच्या कर्णधारांनी लगेच टॉस उडवून घ्यायचा आहे. ठीक आहे, चला तर मंडळी वळूया सामन्याकडे. शिलीम यांची आता टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं. आता धाव फलकावरती 11 धावा आहेत. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. शिलीम आता फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. फलंदाजीला पहिल्या स्ट्रायकरांवरती गोलंदाजी करून आलेला मिथिलेश. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, आर अश्विन यानंतर ज्यांचा नंबर लागतो ते आहेत मिथिलेश. बघा स्टंपच्या मागून मारला पहिला चेंडू. कशा पद्धतीने स्वागत करायला पाहिजे तर अशा पद्धतीने स्वागत करायला पाहिजे याच्या पुढे लक्षात असू द्या. तुम्हाला आठवतं का मी म्हटलं होतं ना 2 फटके आणि सामना 2 फटके आणि सामना सटके. मिथिलेशने सुंदर अशी फलंदाजी मिथिलेशच्या बॅट मधून झणझणीत निघालेला हा स्कोअर लेगच्या दिशेने षटकार. मला वाटलं वडापाव बोलताय तुम्ही. षटकार खणखणीत असतो आणि वडापाव झणझणीत असतो. चला तर वळूया आपण सामन्याकडे. पुन्हा एकदा जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे आणि चेंडू मात्र 5च शिल्लक आहेत. संतोष सर, मिथिलेशची खरोखर तुम्हाला खासियत सांगून ठेवतो. आंबेडकर मैदानामध्ये 11 षटकार टाकणारा एकमेव फलंदाज आहे रायगड मधला. नाही 3 धावा. पंचांचा इशारा 3 धावा. 2 3 3 ओके. संतोष सर, तुम्हाला खरोखरच सांगतोय आंबेडकर मैदानामध्ये ज्या वेळेस सामने झाले होते त्यावेळेस 18 चेंडूंमध्ये 11 षटकार टाकणारा एकमेव फलंदाज रायगड मधला मध्ये मिथिलेश घोले. षटकारांचा बादशाह आमच्या विभागामध्ये नावाजलेला फलंदाज मिथिलेश घोले. पुन्हा मिथिलेशचं स्वागत करतो आम्ही. नक्कीच मी याआधी सुद्धा त्यांचं विश्लेषण असंच केलं होतं. राजू, यश आणि पादू बिदू असे काय नावं असतात 2 अंकी. बऱ्याच लोकांची 3 अंकी. यांच्या नावच मोठं आहे, 4 अंकी नाव आहे. जेवढं मोठं नाव तितकेच मोठं कर्तृत्व. पाहूया पुढचा चेंडू. होते का सीमा फार चौकार. असा तेवढाच ताकदीचा कुणाल. दोघाही मिथिलेश गोव्याला संघाने लवकरात लवकर आपल्या संघ मैदानाचा ताबा घ्यायचा. गोव्याला संघ आणि मोरोणे संघ अशीच बॅट घेऊन आपण स्टेजच्या लवकरात लवकर आपण संघाचा ताबा